राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 4 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेला आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, काय तपशील? रेश्मा, ज्या प्रकारची पूर्ण माहिती येते, काल अँटी करप्शन ब्युरोने ट्रॅप लावला होता। किशोर वाघ हे मेडिकल लायब्ररीयन आहेत महात्मा गांधी रुग्णालय परळ इथल्या, आणि एका व्यक्तीला कोर्टाच्या आदेशावरनं कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं। त्या कॉम्पेन्सेशनचा चेक देण्यासाठी ही लाच किशोर वाघ यांनी मागितली होती आणि त्यांच्या माध्यमातून जे पहिला आरोपी आहेत डॉक्टर गजानन भगत यांनी ती लाच घेतली होती। काल रात्री 3 वाजता त्यांना अटक करण्यात आली आणि एसीबी सूत्रांनी माहिती दिली आहे की किशोर वाघ यांना अटक करताना किंवा पंचनामा आणि इतर कारवाई करताना चित्रा वाघ यांनी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना काम करण्यास अडथळा आणला आणि काम करण्यास त्यांना दिलं नाही, अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळत आहे। सध्या त्यांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई एसीबी करत आहेत। एसीबी आता आज त्यांना कोर्टात हजर करतील आणि पुढील रिमांड घेऊन त्यांच्याकडनं चौकशीचा प्रयत्न असणार आहे। पण एका व्यक्तीचा जर कंझ्युमर कोर्टाकडनं जे आदेश आले होते हॉस्पिटलला चेक इश्यू करण्याचे, त्या चेक देण्याऐवजी ही रक्कम लाच जी आहे ती किशोर वाघ यांनी मागितली होती। डॉक्टर भगत यांनी ती किशोर वाघ यांच्यासाठी ती लाच घेण्याचा प्रयत्न घेतला होता आणि पैसे रिकव्हर करण्यात आले आणि तिघांना अटक करण्यात आलेली आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।